लालबागचा राजा दर्शन रांगेकडे हा जायला रस्ता इथं सुरुवात झालेली आहे। तर आपण ह्या रस्त्याने पुढे जाऊया। ही संपूर्ण मंडळी तिकडेच चाललेली आहे। तर चला माझ्यासोबत आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया। हे आहे चिंचपोकळी रेल्वे स्टेशन। संपूर्ण रोडला ना अशी ॲडव्हर्टाईज केलेली आहे बघा। हे बघा संपूर्ण ॲडव्हर्टाईजच आहे। हा चिंचपोकळीचा चिंतामणी, हा बघा खूप सुंदर। हा इकडे देखील। तर आता आपण जवळ आलो आहे मोठ्या गेटच्या इथे। लाइटिंग सुरू झालेली आहे। तर आपण मेन गेटच्या इथे आलो आहोत। ही संपूर्ण लालबागच्या राजाची सजावट आहे। संपूर्ण सजावट लालबागच्या राजाची। बघा समोर लालबागचा राजा दिसतो आपल्याला। तर आता आपल्याला आतमध्ये जायला मिळेल की नाही काय माहीत, तर आपण प्रयत्न करूया। ही बघा काय ॲडव्हर्टाईज केली आहे। लालबागचा राजा बाहेर येण्याचा मार्ग आहे हा आणि समोरची एंट्री आहे। तर आता आपण हळूहळू पुढे जाऊया। चला पहा तुम्ही काय सजावट केलेली आहे, मस्त सुंदर। वरती एक मोठा हत्ती आहे बनवलेला आहे, पण आता आपल्याला वरती जाता येणार नाही कारण की हा ब्रिज आहे वरती। तर आपल्याला तिथे जाता येणार नाही, तर आपण खालतूनच व्हिडिओ काढलेली आहे। हा बघा हा वरती मस्त हत्ती सजवलेला आहे, पण हा आपल्याला हा ब्रिजवरून पाहता येण्यासारखं आहे। पण आपण आता ब्रिजवर जायला आपली काही सोय नाही होणार, त्यामुळे मी तुम्हाला इथूनच दाखवतो। हे बघा लालबागचा राजा वर्ष 93। तर आता आपण आज जाऊया चला। तर हे बघा मी मगाशी इथून तुम्हाला फोटो काढून दाखवला होता। तर ही सजावट आहे लालबागच्या राजाची। हे बघा आजपर्यंत मस्त बॅनर वगैरे लावले आहेत, टीव्हीज वगैरे लावलेले आहेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। ही रात्रीची वेळ, आता रात्रीचे 1 वाजलेत। हे पाहू शकता तुम्ही किती लाईन लागलेली आहे। आपला नंबर येईपर्यंत वेळ लागणार जाम। तर आपण आता आहोत मागच्या साईडला, म्हणजे चरण दर्शन जिथून मिळतं, म्हणजे चरण दर्शन करण्यासाठी हा वरती एक स्कायवॉक सारखं बनवलेलं आहे। हे बघा हे स्कायवॉक सारखं बनवलेलं आहे। तर ह्यातून ते पास करत करत आपल्याला चरण दर्शन करायला मिळेल असं म्हणतात। तर ही तिकडून झालेली आहे सुरुवात। तर ही तिकडेपर्यंत आपल्याला शेवटला जायचं तिकडे, तिथून ती सुरुवात करणार म्हणते। जाऊया आपण, बघूया काय होतं। खूप लांबपर्यंत चालत आलो आहे। ही मी तुम्हाला दाखवत आलो आहे चरण स्पर्शांची लाईन आहे। चरण स्पर्शची लाईन सुरुवात आहे, खूप लांबपर्यंत आहे। आता जिथे सुरुवात होणार आहे तिथे मी चाललो आहे। तर खूप लाईन लागली, मी तुम्हाला दाखवतो बघा। आता बघा ही समोर खूप लाईन लागलेली आहे चरण स्पर्शासाठी। तर आता आपण लाईनमध्ये लागूया चला। काय करतो गणपती बाप्पा मोरया। तर इथे शौचालयाची देखील सोय केलेली आहे। तुम्ही पाहू शकता ही चरण स्पर्शाची लाईन आहे, खूप लांब लांबपर्यंत आहे। अजून 1-1.5 किलोमीटर लांब आहे म्हणतात। तर आपल्याला तिकडे जायचं आहे, चला चला माझ्यासोबत। बोला गणपती बाप्पा मोरया। अजून आपल्याला 1 किलोमीटर चालायचं आहे। तरी बाहेर पण पब्लिक बसलेली आहे। तरी ही चालू लाईन झाल्यावर आतमध्ये नाही घुसले बस झालं, मग आपले वांदे होणार, वेळ लागणार मग तितका आपल्याला। आणि हे बघा हे लाईन कुठपर्यंत आहे, तुम्ही लाईन पाहू शकता। हा मोनोरेलचं स्टेशन आहे, मिंट कॉलनी आहे समोर, आणि लाईन खूप शेवटपर्यंत लागलेली आहे। बाप रे बाप, कधीपर्यंत नंबर यायचा आपला। एक काम करूया, आपल्याला चरण स्पर्श करायला तर मिळणार नाही गणपतीचं, आपण मुखदर्शनच करायला जाऊया। मी आता लाईन बघितली, खूप मोठी आहे। आपला नंबर येईपर्यंत खूप वेळ लागणार। तर आपल्याला आता मुखदर्शनाच्या लाईनीत जाऊया आपण, तिथे कितपर्यंत आपली सोय होते
कुठपर्यंत काय होतं ते मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला चरण स्पर्श करता येणार नाही कारण की खूप लाईन आहे, खूप अख्खी मुंबई आली आहे वाटतं मला इथे. तर चला परत जाऊया आपण. चरण स्पर्शाची लाईन सुरू झालेली आहे. मला आतमध्ये एंट्री मिळाली. आता आपण सुरुवात करूया. हे बघा, ही चरण स्पर्शाची लाईन सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला दाखवतो आता. हां, ID कुठे लाईनीचं चालू आहे. हे बघा, ही लाईन सुरू झालेली आहे. तर आता आपण हळूहळू तुम्हाला मी दाखवत जातो. चला माझ्यासोबत. बोला गणपती बाप्पा मोरया. आता ही पुढे झिगझॅग लाईन चालू झालेली आहे. म्हणजे आता आपण आता सरळ चालत जाणार आणि परत या दुसऱ्या लाईन रिटर्न जाणार आणि परत जाणार. असं झिगझॅग करत जायचं आपल्याला शेवटपर्यंत. बोला गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण संपूर्ण अर्ध्यापर्यंत आलेलो आहोत. आता आपण ऑलमोस्ट आतमध्येपर्यंत पोचलेलो आहोत. हे बघा, हे बघा, खूप लांबपर्यंत लाईन होती ना, तुम्ही पाहिलात. आतमध्ये आलो आहेत आपण. हे बघा, वाव, बघा आपण आलेलो आहोत आतमध्ये. संपूर्ण मस्त बंदोबस्त आहे, व्यवस्थित. तर या झिगझॅग लाईनमधून चालतोय. काही संपत नाही ही झिगझॅग लाईन. आणि आपण पाहतोय की आजूबाजूला सर्वीकडे ॲडव्हर्टाईज केलेली आहे सर्व कंपनींची. तुम्हाला मी दाखवतो. पण मध्ये काय ठिकाणी म्हणत होते की व्हिडिओ वगैरे काढू नका, त्यामुळे मी काढतली नाही आहे. जेव्हा तसं मला वाटेल की काढू शकतो तेव्हा मी दाखवून तुम्हाला मी आहे. आणि बिस्किटची सोय केलेली आहे. हे बघा, हे बघा, दर्शनाची लाईन. आता इथे बसायची सोय केलेली आहे. मी थोडं बसलो आहे, थकलो खूप आहे, खूप चालत होतो. आता जशी लाईन चालू होईल तसं आपण जाऊ पुढे पुढे. बोला गणपती बाप्पा मोरया. आत्ताच अनाऊन्समेंट केली की मूर्तीची पूजा होणार आहे आणि त्यानंतरला चरण स्पर्शाची लाईन सुरुवात होईल. जशी सुरुवात होईल तर आपण पाहूया पुढे. हे लालबागच्या राजाचं लाईव्ह टेलिकास्ट चालू झालेलं आहे. पाहू शकतो लालबागच्या राजाचं लाईव्ह थेट प्रक्षेपण चालू झालेलं आहे. तर आता चरण स्पर्शाची लाईन सुरू झालेली आहे. सकाळचे 5:30 वाजलेत. तुम्ही संपूर्ण क्राऊड बघू शकता किती झालेला आहे क्राऊड. संपूर्ण क्राऊड आहे. लालबागच्या चरण स्पर्शाची लाईनचा क्राऊड आहे हा सर्व. लाईव्ह टेलिकास्टमध्ये बाप्पा दाखवत आहेत बघा. हे पहा समोर सोन्याचे पाय आहेत आणि दानपेटी आहे. ते आता लावतील मला वाटतं. त्याच्यानंतरला सुरुवात होईल. पाहू शकता सोन्याचे पाय आहेत तिथे आणि दानपेटी देखील दिसते बघा कॅमेरामध्ये लाईव्हमध्ये. पाय लावायला घेतले आहेत. बघा पाय लावत आहेत गणपती बाप्पाचे. सोन्याचे पाय आहेत हे बघा. पाय लावायला घेतलेले आहेत. हे सोन्याचे पाय आहेत ते लावत आहेत बघा. आता हा दुसरा सोन्याचा पाय लावत आहेत. आपल्याला काय व्यवस्थित व्हिडिओ काढता येत नाही इथून कारण की जागाच बघा फुल. जागा फुल पॅक आहे. इथून त्या साईडला पण पॅक आहे, इकडे पण पॅक आहे. चला आता आपण खूप जवळ आलेलो आहे गणपती बाप्पाच्या चरण स्पर्शासाठी. हे पल्स चॉकलेटचा मोदक बघा.
हे पल्स चॉकलेटचा मोदक हा इथे आहे. इथे गुंदीर एक आहे. दर्शन का द्वार, खुशबू का संसार, हे ओडोनिलचं ॲड करतायत. ओडोनिल लावलेत वरती. आत्ता आपण खूप जवळ आलेलो आहे. हे बघा ओडोनिलचा खूप सुगंध वास येतो आहे. बघा खूप सुगंध दरवळतो आहे म्हणायचं होतं मला. हे बघा इथे गणपती बाप्पा. तुम्ही गर्दी पाहू शकता बाहेर किती गर्दी आहे बघा. हे बघा बाहेर खूप गर्दी आहे. खूप क्राऊड झालेला आहे बाहेर. साईडला बघा किती गर्दी आहे. पाहिलीत किती गर्दी आहे तुम्ही. खूप गर्दी आहे. येताना सांभाळून या गर्दीतून. हे बाप्पाच्या बाजूलाच हनुमानाचं मंदिर आहे. त्याच्या शेजारीच आहे. ते पाहू शकता. पोलीस बंदोबस्त देखील खूप आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला दर्शन मिळेल. आणि हे आनंद शेठ अंबानी. आलो आपण आता जवळ. आलो आपण. तुम्ही सोडाल आम्हाला पटले. आता पटपट चला. तुम्ही पुढे चालाल तर तुम्ही आम्हाला सोडाल पुढे. चला चला चला. चला गणपती बाप्पा आलेले आहेत. पावरे पाव. लालबागचा राजा. हे सर्व लाईनमध्ये आहेत. पाहू शकता. फायनली आपलं चरण स्पर्श झालेला आहे. खूप सुखद आनंद. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. ही दर्शनासाठी गर्दी जमली आहे. खूप गर्दी आहे. काय समजत नाही काय होणार आता. हे इथं चप्पल रिसिव्ह काउंटर आहे. तिथे पुढे प्रसाद मिळाला आहे. इथे फ्रेम आहेत लालबागच्या राजाच्या. तिथे भाव कितीला आहेत. ही 850ची आहे. ही आहे 750. ही आहे 650, 550, 450 आणि ही जी आहे 750. लालबागला आल्यावर हा मूर्ती तुम्ही पाहू शकता. तर हा इथे एक प्रसाद आहे. प्रसाद घेतलेला आपण. डोनेशन काउंटर आहे इथे. ही पहा किती गर्दी आहे इथे. बघा पहा किती दर्शन आहे. गर्दी बघा किती आहे इथे.
माझं आत्ताच दर्शन घेऊन झालं. सकाळचे 6 वाजायला आलेले आहेत. दर्शन घेतलेलं आहे मी. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे मागे. खूप गर्दी आहे. इथं काहीच नाही आहे. चारही बाजूनी गर्दी आहे खूप. तर मला सांगा व्हिडिओ कशी वाटली. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.